मऊ लुसलुशीत, अगदी टम्म फुगलेली, तोंडात विरघळणारी पुरणपोळी तयार झालीये. सण कोणताही असो, आपल्याकडे पुरणपोळी ही नक्कीच केली जाते. या रेसिपीमध्ये पुरण पातळ होऊ नये म्हणून काय करावे, पुरणपोळी लाटताना फुटू नये यासाठी टिप्स दिलेल्या आहेत. तुम्ही अगदी पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तरी सुद्धा अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पद्धतीने पुरणपोळी बनवली तर अगदी टम्म फुगलेली, कितीही पुरण भरले तरी अजिबात फुटणार नाही. चला तर मग कणिक मळण्यापासून ते पुरणपोळी टम्म फुगेपर्यंतची सविस्तर रेसिपी पाहूया. पुरणपोळी बनवताना सर्वात आधी कणिक मळून घेऊ, म्हणजे पुरण तयार होईपर्यंत कणिक छान भिजून राहील. तर इथे मी 2 कप मैदा घेतलाय. वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम मैदा आहे. सर्वात आधी मैदा व्यवस्थित चाळून घेऊयात. तर इथे मी मैदा चाळून घेतला. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ व अर्धा मैदा अशा प्रमाणामध्ये सुद्धा पुरणपोळी बनवू शकता. तुम्हाला कोणत्या पिठाची पुरणपोळी आवडते त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. पण मी इथे संपूर्ण मैदा घेतलाय. आज आपण मैद्याची पुरणपोळी बनवणार आहोत. मैदा चाळून झालाय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. जवळपास 1 चमचाभर मीठ घातलं. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. हळद घातल्यामुळे छान पुरणपोळीला पिवळसर रंग येतो. त्यानंतर यावर 2 पळी तेल घालूया. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आणि हे पीठ अगदी सैलसर मळून घेऊया. कणिक फार जास्त घट्ट मळू नका. असं सैलसर कणिक मळलं तर पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत होते. आपण जेवढा वेळ हे पीठ मळून घेऊ तेवढीच पुरणपोळी लाटायला सोपं होतं. तर इथे व्यवस्थित मी कणिक मळून घेतलीये. आता ही कणिक आपण झाकून ठेवूयात. पुरण तयार होईपर्यंत कणिक छान भिजून राहील. त्यानंतर इथे मी 300 ग्रॅम चणा डाळ घेतलीये. वाटीच्या प्रमाणाने 2 कप डाळ आहे. डाळ आधी व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर डाळ रात्रभर भिजवून घेतलीये. डाळ भिजवून घेतल्याने शिजायला वेळ कमी लागतो. तर आज आपण ही डाळ कुकरला न शिजवता मोठ्या भांड्यामध्ये शिजवणार आहोत. कारण कुकरमध्ये डाळ कधी-कधी जास्त शिजते आणि त्यामुळे पुरण पातळ होतं. इतकं पातळ होतं की पोळी लाटायला सुद्धा जमत नाही. अशा मोठ्या भांड्यामध्ये डाळ शिजवायला वेळ थोडा जास्त लागतो, पण आपल्याला डाळ अगदी व्यवस्थित शिजवता येते. पण जर तुम्हाला कुकरला डाळ अगदी व्यवस्थित शिजवता येत असेल, तर कुकरमध्ये अगदी सहजरित्या तुम्ही डाळ शिजवून घेऊ शकता. आता या डाळीमध्ये आपण पाणी घालूया. डाळीच्या वर 1 बोट बुडेल एवढं पाणी घाला. आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि डाळ शिजवून घेऊया. डाळ शिजवताना त्यावर फेस जमा होतो. चमच्याने हा फेस काढून टाकूया. यावर झाकण ठेवूया. फक्त 5 ते 6 मिनिटांनी डाळ व्यवस्थित ढवळून घ्या, म्हणजे सर्व डाळ एकसारखी शिजली जाईल. तर इथे जवळपास 30 ते 35 मिनिट झालेत. आता डाळ शिजली आहे का ते पाहूया. तर डाळ मऊसूत झाली आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलेली आहे. आता गॅस बंद करूया व ही संपूर्ण डाळ आपण एखाद्या मोठ्या चाळणीमध्ये काढून घेऊया. भरपूर वेळा पुरण पातळ होतं त्याचं कारण असं. पहिलं कारण म्हणजे डाळ जास्त शिजली जाते आणि दुसरं कारण म्हणजे आपण या डाळीमधील संपूर्ण पाणी काढून टाकलं नाही तर पुरण पातळ होतं. त्यामुळे आपण ही डाळ अशी चाळणीवर काढून घेतलीये. डाळ पूर्णपणे निथळून घेऊयात. पण थोडंही यामध्ये पाणी ठेवणार नाही. तर इथे मी या डाळीमधील संपूर्ण पाणी काढून टाकलं. आता हे पाणी फेकून न देता यापासून सुंदर अशी कटाची आमटी सुद्धा बनवू शकता. आता शिजलेली डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया. हे भांडं गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. त्यामध्ये 300 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घालूयात. कपच्या प्रमाणामध्ये 2 कप गूळ आहे. 1 चमचाभर वेलची पूड घालूया. वेलची पूड घातल्याने पुरणपोळीला छान चव येते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे पुरण अळणी लागत नाही. आता मध्यम गॅसवर गूळ विरघळेपर्यंत हे आपण ढवळून घेणार आहोत. भरपूर जण आधी डाळ वाटून घेतात, त्यानंतर यामध्ये गूळ घालतात. तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. परंतु डाळ न वाटता यामध्ये गूळ घालून तो विरघळवून घ्यायचा. ही पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्याच पद्धतीने आज आपण पुरणपोळी बनवतोय. तर इथे गूळ पूर्ण विरघळलेला आहे. त्यानंतर इथे मी पुरण बनवण्याची जाळी घेतलीये. या जाळीच्या खाली असं भांडं ठेवलंय. आता ही गरम-गरम डाळ आपण जाळीवर काढून घेऊयात. थोडी-थोडी डाळ आपण वाटून घेऊयात. लोट्याच्या साहाय्याने आपण डाळ वाटून घेऊयात. तुम्ही चमचा वापरून सुद्धा ही डाळ वाटू शकता. डाळ गरम असल्यामुळे ती लगेच वाटली जातीये. तुमच्याकडे पुरण बनवण्याची जाळी किंवा पुरण यंत्र नसेल, तर ही डाळ तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा पाट्यावर सुद्धा वाटू शकता. इथे मी संपूर्ण डाळ वाटून घेतली, तर असं पुरण आपलं तयार झालंय. पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण अगदी परफेक्ट झालंय. अजिबात पातळ झालेलं नाही. तर आपण मळून घेतलेली कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलीये.
कणकेमधून एक गोळा घेऊयात. अशा पद्धतीने त्याची पारी बनवून घेऊया. त्यानंतर कणकेचा जेवढा आपण गोळा घेतलाय त्यापेक्षा आकाराने थोडा मोठा पुरणाचा गोळा बनवून घेऊया. आता हे पुरण आपण कणकेच्या गोळ्यामध्ये ठेवूया व अशा पद्धतीने आपण कडा बंद करून घेऊयात. कडा व्यवस्थित बंद करून घ्या म्हणजे पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येत नाही. तर अशा पद्धतीने आपला पुरणपोळीचा उंडा तयार झालेला आहे. आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया. त्यानंतर मैद्यामध्ये हा उंडा बुडवून घेऊयात. पोलपाटावर हा गोळा ठेवूयात. पुरणपोळीचा उंडा ठेवताना जी बाजू आपण बंद केली आहे ती खाली ठेवूया. त्यानंतर हाताने असं आपण प्रेस करून घेऊयात. म्हणजे पुरण व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं जातं. त्यानंतर आता हलक्या हाताने पुरणपोळी लाटायला घेऊया. गरजेनुसार यावर मैदा भुरभुरू शकता व अशा पद्धतीने आपण पुरणपोळी लाटून घेऊया. तर इथे पुरणपोळी लाटताना अजिबात फुटत नाही कारण आपलं पुरण व्यवस्थित झालंय. अशा पद्धतीने गोल-गोल पुरणपोळी लाटून झालीये. त्यानंतर पुरणपोळीवर पीठ लागलेलं असतं. हाताने किंवा कपड्याने ते झटकून घ्या. त्यानंतर आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया. पुरणपोळी भाजण्यासाठी इथे मी तवा गरम केलाय. तवा गरम झाल्यानंतर यावर पुरणपोळी घालूया. 1 मिनिटभर आपण पुरणपोळी खालच्या बाजूने शेकून घेऊयात. गॅस आपल्याला मोठ्या आचेवर ठेवायचा आहे. त्यानंतर ही पुरणपोळी पलटून घेऊया. त्यानंतर यावर 1 चमचाभर तूप घालूया. तूप संपूर्ण पुरणपोळीवर व्यवस्थित पसरवून घेऊयात. गॅसची फ्लेम आता मध्यम करूया नाहीतर कधी-कधी पुरणपोळी करपू शकते. एक पुरणपोळी भाजण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिट लागतात. पुरणपोळी छान खरपूस भाजून झालीये. रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. पुरणपोळी भाजून झाली. आता काढून घेऊयात. त्यानंतर पुरणपोळी अशा पद्धतीने दुमडून घेऊया व चाळणीवर काढून घेऊयात. म्हणजे यामधील वाफ निघून जाईल. अशाच पद्धतीने दुसरी पुरणपोळी सुद्धा भाजूया. अगदी मऊ लुसलुशीत, टम्म फुगलेली, तोंडात विरघळणारी पुरणपोळी तयार झालीये. पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा अगदी सहजरित्या तुम्हाला अशा पद्धतीने पुरणपोळी बनवता येईल. तर तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व अशाच रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.